धाबा स्टाईल पालक पनीर. हॉटेलमध्ये क्रीमी असं पालक भरपूरदा आपण खाल्लेलं आहे, पण असं कधी धाबा स्टाईल पालक पनीर टोमॅटो घालून केलेलं ते खायला एकदम टेस्टी, टेम्पटिंग आणि जरा टँगी, तिखट, स्पायसी छान लागतं. त्यासाठी मी पालक एकदम स्वच्छ धुवून घेतला आहे आणि रफली चॉप केला आहे. एका कढईमध्ये पालक, टोमॅटो आणि हिरवी मिरची थोडंसं अगदी एक लो फ्लेमवर नुसतं परतून घ्यायचं आहे. पालकाला जसं पाणी सुटायला लागेल ना, तसंच लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. असं अगदी 2 मिनटामध्ये हे पालक होऊन येईल कढईमध्ये. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं आहे, जिरं घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची. ही भाजी धाबा स्टाईल पालक पनीर जी असते ना, थोडं स्पायसी तिखटच असतं. तर इथे मी कांदा घेतला आहे आणि जे लसूण जिरं मिक्सरला ग्राइंड करून घेतले होतं ते वाटण आहे. हे हिरवं कांदा, टोमॅटो आणि पालक जे कढईमध्ये परतून घेतला आहे त्याची प्युरी मी अशी करून घेतली आणि आपल्याला पनीर लागणार आहे. जसं आपल्याला हवं कमी जास्त तेवढं आपण पनीर यूज करू शकतो या भाजीला. तर सगळ्यात पहिले ना, एका कढईमध्ये थोडं तेल गरम झालं की पहिले आपल्याला हळद आणि तिखट टाकून द्यायची. हीच एक ट्रिक आहे की त्याने ती धाबा स्टाईल पालक पनीर होणार आहे. आणि तेलामध्येच तिखट टाका. अगदी थोडंसं गरम झालं तिखट की लगेच कांदा घालून घ्यायचा आहे. ते हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. ते तेलामध्ये जे आपण आधी हळद आणि तिखट घातलं ना, त्यामुळे असा खमंग वास आलेला आहे त्या तिखटाला. आणि ह्याच स्टाईलने करायचं हे धाबा स्टाईल पालक पनीर. म्हणजे पहिले तेल गरम करायचं आणि नंतरच हळद आणि तिखट घालायचं, त्यानंतर कांदा घालायचा. जनरली आपण काय करतो, पहिले तेल गरम करतो आणि मग कांदा घालतो, पण यामध्ये थोडं वेगळी प्रोसेसने करायचं आहे हे आपल्याला. पहिले तिखट असं गरम करून घ्यायचं आहे, तिखट आणि हळद, आणि त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. 1-2 मिनटं परतल्यानंतर अशा प्रकारचं ते होऊन येणार आहे. कांदा पण सॉफ्ट होईल आणि तिखट पण छान खमंग परतल्या जाईल. त्यानंतर आपण जी पालक प्युरी करून घेतली होती ना, ती टाकायची आहे, मिक्स करायची आहे. काय सुंदर सुगंध येतो आहे त्या तिखटाचा, कांद्याचा. त्यानंतर कसुरी मेथी घेतली आहे आणि गरम मसाला जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. आधी आपण वाटताना पालक टोमॅटो घातला आहे, पण तरीसुद्धा आत्ता यामध्ये घालायचं आहे. एकदम अशी टँगी टेस्ट येणार आहे आपल्याला या टोमॅटोमुळे. त्यानंतर मी थोडंसं पनीर असं खिसून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं. ते पण असं एकदम छान दिसणार आहे, असं ग्रेटेड पनीर त्यामध्ये. तर म्हणजे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. मी इथे टाकलं आहे. त्यानंतर माझ्याकडे जे पनीरचे होतं त्याचे तुकडे करून घेतले, ते टाकले आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला पनीर आहे ना, हे जास्त शिजवायचं नाही, तर ते असं रबरसारखं हार्ड होतं. त्यामुळे लगेचच 1-2 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे झाकण ठेवून. आणि 2 मिनटानंतर लगेचच टोमॅटोने ज्यूस सोडलेला आहे. पालक पण छान बघा कसे ओली ओली मस्त भाजी झालेली आहे. अशी गरमागरम धाबा स्टाईल पालक पनीर, त्यामध्ये टोमॅटो आणि अशी जरा स्पायसीस भाजी छान लागते. काय मस्त दिसते वाफाळलेली पालक पनीर. आहा, एकदम मस्त ट्राय रेसिपी आहे ही. टोमॅटो, पनीर, थोडी स्पायसी, इतकी छान लागते ना ही भाजी. खरं एकदा ट्राय करा. आपण नेहमीच क्रीम घातलेली खातो पालक पनीर, पण ही एकदा असं टोमॅटो आणि तिखट झणझणीत पालक पनीर खायची काय वेगळीच मजा आहे. दिसायला पण किती छान दिसते ही भाजी बघा. लाल तिखट घातल्यामुळे याचा थोडासा असा वेगळा रंग येतो आणि खायला पण एकदम सळसळीत. टोमॅटो ज्यूस सोडलेला आहे छान त्याने. पनीर पण थोडंसं कवर करून घेतल्यानंतर ते पाणी सोडतं. त्यानंतर टोमॅटो आणि पनीरचं जे पाणी सोडतं त्यामुळे ते अशी थोडी ज्युसी होईल. आपल्याला वरून आणखी थोडं पाणी टाकायचं असेल तर थोडे याच्यापेक्षा पातळ होईल, पण मी पाणी घातलेलं नाही आहे आणि हे अशा प्रकारची ही भाजी बनलेली आहे. मस्ट ट्राय रेसिपी. थँक्यू.